नमस्कार, कावळे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी सकाळी किचनमध्ये पटकीने आलेली आहे आणि मला आता जेवण वगैरे बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी पहिलं आता गॅसची पूजा वगैरे करून घेणार आहे. का तर असं विभूती वगैरे लावून पूजा करून घ्यायची आपल्याला. आणि दर दिवस मी अशी विभूती वगैरे लावून, हळदी-कुंकू लावूनच पूजा करूनच नंतर मग मी गॅस पेटवते. तर पहिले अग्निदेवताची पूजा करण्यासाठी आपल्याला असं हळदी-कुंकू वगैरे लावून पूजा करूनच आपल्याला ते छान वाटतं. तर मी आता पहिलं बनवते, आपली गुढी उभा करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण खीर बनवणार आहे. तर शेवयाची खिरीचा प्रसाद असतो. तर आत्ता मी अशी गुढी उभा केलेली आणि त्याची पूजा करून घेते. तर आत्ता आपण हळदी-कुंकू लावून किंवा फुलांचा हार वगैरे घालून असं नारळ ठेवायचा तिथं आणि छोटी घोडी पण मी तिथं ठेवलेली आहे आणि अशी ह्या पद्धतीने मी पूजा करून घेते. तर आता माझी पूजा ही झालेली आहे. तर आता मग आमच्या घरातले पण सगळे एक-एक मिळून करून घेणार आहेत पूजा. आम्ही सगळे मिळून पूजा करणार आहेत. आता माझे मिस्टर पूजा करणार आहेत. तर अशी गुढी उभा केलेली आणि नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि खूप छान वाटतं आणि खूप आनंद होतो आणि नवीन वर्षाचा आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आणि असं आपल्या घरात काही सणवार असला की खूप छान वाटतं. तर आता ही आमची सूनबाई राजेश्री, ती पण आता पूजा करून घ्यायली आहे. तर असं आमचा हे छोटासा बाबू विराज, तर तो 1.5 वर्षाचा आहे. तर त्याला पण खूप देवाचं असं करायला आवडतं. तर तो कसा पाया पडतो आणि त्याला जसं सांगेल तसं तो करतो. आणि मुलांना असं छोटे तोपर्यंतच असे संस्कार केले म्हणजे छान वाटतं. आता त्याला एवढा आनंद झालाय, ते हार त्याला पण दिलेला आहे साखरेचा खायला. तो खूप आनंद झालेला आहे त्याला आणि त्याला असं देवाची पूजा वगैरे करायला खूप आवडतं. तर आता मी घरातले देवपूजा झालेली माझी. रोज मी सकाळी लवकरच देवपूजा करते आणि अशी ह्या पद्धतीने देवपूजा करून आता आम्ही आलो खाली पार्किंगमध्ये. तर आता आम्ही करतोय गाडीची पूजा. तर आता ही राजश्री अशी गाडीची पूजा करायली आणि हे असं बालाजी मंदिरामध्ये असं चित्र वगैरे काढतात. त्याच्यामुळं चंदन वगैरे घेऊन तिनं असं मस्त त्याची पूजा करायली. तर त्याच्यावर मी आता हळदी-कुंकू वगैरे लावून घेते. तर असं खाली आम्ही आलो आहे आणि अशी गाडीची पूजा करतो आणि आपण पाडव्यानिमित्त अशी पूजा करतोच प्रत्येकजण. आणि थोडंसं आम्ही फोटो वगैरे काढले. हा बघा आमचा विराज. त्याला गाडी चालवायला वगैरे खूप आवडतं, खूप आनंद होतो. नुसता उड्या मारत असतो तो. तर त्याला खूप आनंद झालेला आहे आणि तो आता गाडीमध्ये बसलाय. तर त्याला असं वाटतं मी गाडी चालवावी. तो पण पूजा करायला आम्ही करतो ना, तो पण पूजा करतो. तर असं आमची ही पूजा झालेली आहे आता. तर आता विकासनं नारळ वगैरे फोडलाय. तर नारळ फोडून आपण आता अशी पूजा ही करून आपण आता थोडे फोटो वगैरे काढून घरी आलो आणि असं मी साधं एक जेवण बनवलेलं आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी असं जेवण बनवलेलं आहे. तर आपण आता हे देवाला नैवेद्य वगैरे तयार केलेला आहे. तर हे देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आपला आणि गुढीला नमस्कार वगैरे करून आत्ता आपण घरातले जे देव आहेत दर दिवस पुजतो ते. तर आता हे आपल्या घरच्या देवाला पण नैवेद्य दाखवणार आहे. तर असाही मी नैवेद्य साधाच केलेला आहे. तर हे बघा आमचं छोटंसं मंदिर आणि देव आणि हे बघा असं पूजा ह्या पद्धतीने झाली. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.